नमस्कार. आज आपण या पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून चमचमीत चटपटीत असे भडंग बनवणार आहोत. अत्यंत पौष्टिक आणि पोटाची छोटीशी भूक भागविण्यासाठी उपयुक्त असे हे भडंग आपण मधल्या वेळेच्या खाण्यासाठी तयार केले किंवा प्रवासाला जाताना झटपट तयार करून नेऊ शकतो. दिवाळीचा साग्र संगीत फराळ स्वतःच्या हातानं तयार करण्या इतका वेळच नाही आहे, तरी पण आपल्या हातचे असे काही घरच्यांसाठी बनवायचे असेल तर हा भडंगाचा चिवडा आपण नक्कीच बनवू शकाल. चला तर मग तयारी करूयात. हा भडंगाचा चिवडा कसा बनवायचा तेही पाहूयात. यासाठी आपण हे चुरमुरे घेतले आहेत. हे आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत, कारण की चुरमुऱ्यांमध्ये बरीचशी धूळ असते, काही कण असतात, ते निघून जावेत म्हणून काढून टाकण्यासाठी आपण हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. हे भडंग बनवण्यासाठी आपल्याला खरं टपोरे असे जे मुरमुरे मिळतात ते मिळाले तर खूप छान. मला इथे जवळच्या दुकानात हे मुरमुरे मिळाले, पण टपोरे जर आपल्याला मुरमुरे मिळाले तर नक्की आपण त्याचा वापर करा. अशा रीतीने चाळणीने मी हे सगळे मुरमुरे चाळून घेते. साधारणपणे इथे आत्ता आपण 300 ग्रॅम मुरमुरे घेतो आहे भडंग बनविण्यासाठी. हे बघा, अशी धूळ त्यामध्ये असते, हे बारीक कण असतात. आणि सगळे चाळून घेतले आणि एका आपण कढईमध्ये ते सगळे मुरमुरे काढून घेतो आहे. हे मुरमुरे आपण कढईत घेतलेले आहेत. आणि आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता त्यामध्ये आपल्याला आणखी जे काही साहित्य लागणार आहे त्यामध्ये हे शेंगदाणे आहेत. एक मोठी बाऊल मी शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडेसे कमी त्याला डाळं घेतलेलं आहे. त्यानंतर कडुलिंबाची पानं आणि लसूण सोलून घेतलं आहे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. हे बघा, आपण पाहू शकता. आणि मिरचीचे मोठमोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला मसाला आपण बनवणार आहोत भडंगांसाठी, तर त्यासाठी एक मोठा चमचा मी धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे व्यवस्थित ते भाजून घेतलेत आणि गार करायला ठेवले. इकडे कढईमध्ये आपण मुरमुरे थोडेसे भाजून घेणार आहोत, कारण की मुरमुरे बराच वेळ पॅकेटमध्ये असतात आणि त्याला काही किडा वगैरे लागलेला असेल किंवा लागू नये म्हणून आपण हे भाजून घेऊयात. आणि दुसरं म्हणजे ते भाजल्यानंतर आणखी छान कुरकुरीत होतात. हे बघा, अशा रीतपर्यंत आपल्याला ते फक्त भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे परतून घेतलेत. आणि आजची जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या खाली जे बेल आयकॉन येतं त्याला प्रेस करा, म्हणजे रेसिपींचे येणारे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर आता इथे मिक्सरच्या भांड्यात आपण जे मगाशी धणे आणि जिरे भाजून घेतलेत ते घालून घेतले. त्यात अर्धा चमचा आपण बडीशेप घातली आहे, मीठ, लाल तिखट आणि अर्धा चमचा साखर घालून आपण आता हे वाटून घेतो आहे. अशा रीतीने आपला हा भडंगाचा मसाला तयार आहे. हे बघा, आपण पाहू शकतो. जिरे, धणे, मीठ, साखर, लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातली आणि थोडीशी हळद घातली. तर आता इथे आपण पहिल्यांदा शेंगदाणे वगैरे सगळे तळून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. साधारणतः त्या कढईमध्ये आपण आता हे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित तळून घेणार आहोत. तेल आपल्या आपण आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे मध्यम असे तेल वापरले आहे. साधारणतः अर्धी वाटी वगैरे असं मी तेल घेतलेलं आहे, अर्धी मोठी वाटी. त्यात हे शेंगदाणे छान तळून होत आल्यानंतर मी त्यात आता डाळं घालून घेते आहे. डाळं पण आपल्याला अगदी खूप लालसर नाही करायचं आहे, थोडंसं फक्त तळून घ्यायचं आहे. त्यामुळे शेंगदाणे थोडेसे तळून होत आल्यावरती आपण यात डाळं घालून घेतो आहे. आपण पाहू शकता शेंगदाणे आपले छान तळून झालेले आहेत आणि डाळही आता बऱ्यापैकी तळून होत आहे. तर आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ते काढून घेऊयात चाळणीमध्ये. आणि शेंगदाणे असे छान तळले गेले की ते खायला खूप छान लागतात. आणि डाळही, डाळ आणि शेंगदाण्यामुळे आपले भडंग एकदम पौष्टिक होतात. अशा रीतीने बघा, आपले हे डाळं पण आता छान तयार आहे. हे काढून घेऊयात आपण तेलामधनं. यामध्ये आपण आपल्याला आवडत असेल तर काजू वगैरेही वापरू शकता. अशा रीतीने हे आपण डाळं काढून घेतले. त्याच तेलामध्ये आता आपण मोहरी घालून घेतलेली आहे. तेल गरमच आहे. हे बघा, मोहरी आपली छान फुटायला लागलेली आहे. साधारणतः 2 चमचे आपण मोहरी घालून घेतली आहे. आणि आता इथे जिरं घालून घेतलं आहे मी 1-1.5 चमचा. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर आता ते छान तडतडायला लागले. त्याचा स्वाद असा तेलामध्ये उतरतो. आणि आपण लसणाच्या ज्या पाकळ्या सोलून त्याचे काप करून घेतले होते ते घालून घेते.
लसणाची चव खूप छान लागते या भडंगांमध्ये. आणि मिरचींचे मोठे काप केलेत ते घालून घेऊयात. मिरची आणि लसूण यामध्ये थोडासाही पाण्याचा अंश राहता कामा नये म्हणून आपण ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. लहान मुलं खाणार असतील म्हणून आपण मिरच्यांचे मोठे काप केलेत. इथे मी 1.5 चमचा पांढरे तीळ घालून घेतलेत तेलामध्ये, म्हणजे आपल्या भडंगांची पौष्टिकता आणखी वाढेल आणि छान कुरकुरीत अशी चव येईल. इथे मी हिंग घातलेला आहे अर्धा चमचा, तोही आपण तेलात व्यवस्थित मिक्स करून घेतला. आणि आता आपण इथे स्वच्छ धुतलेला कढीपत्ता घालून घेऊयात. कढीपत्ताही आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला असेल तो निघून गेला पाहिजे आणि पाण्यामुळे आपला भडंग लवकर खराब व्हायला नको, त्यासाठी आपण हे सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित परतून घेतलेत. आणि त्यामध्ये आपण घरी आत्ता बनवलेला मसालाही घालून घेतलेला आहे. मसाला आपण थोडासा गरम करून घेऊयात. आणि आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्यातच आपण हा मसाला फक्त परतून घेतो आहे. तर माझ्याकडे पिठी साखर नाही आहे म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1.5 चमचा, मोठा 1.5 चमचा साखर वाटून घेतली. हे बघा, अशी आपली ही पिठी साखर तयार आहे भडंगामध्ये घालण्यासाठी. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अशा रीतीने हे आपले भडंग जे आपण मगाशी कढईमध्ये भाजले होते ते आपण घेतलेत. त्यामध्येच आपण शेंगदाणे आणि जे डाळ तळलं होतं ते घालून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करूयात. ह्या कढईमध्ये थोडंसं मिक्स करायला अवघड जातं आहे. त्यामध्येच आपण आता मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. आपण मसाला करतानाही त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, ते लक्षात ठेवून आपण इथे आता मीठ घालून घेतो आहे. आणि जो आपण मसाला तेलात घातला होता, लसूण, कढीपत्ता, मिरच्या वगैरे सगळं, तो मसाला आपण यात घालून घेऊयात. आणि कढईतला मसाला काढण्यासाठी पॅनमधला त्यात थोडेसे भडंग घालून घेतलेत. आणि हातानेच आपण व्यवस्थित भडंगांना मिक्स करूयात, म्हणजे सगळा मसाला पूर्ण अशा त्या चुरमुऱ्यांना लागेल आणि त्याचा स्वाद संपूर्ण चुरमुऱ्याला लागेल. कढईत ते चुरमुरे बसत नाही आहेत म्हणून मी मोठ्या परातीत काढून घेते आहे, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येतील. आपण पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आपल्या भडंगांना. आता यामध्ये जी आपण पिठी साखर मगाशी तयार केली आहे ती घालून घेते आहे. पिठी साखर घातल्यावरती आणखी भडंगांचा स्वाद खूप छान येतो. आणि अशा रीतीने आपले हे झटपटीत आणि चविष्ट आणि पौष्टिक असे भडंग तयार आहेत. अगदी मधल्या वेळेच्या खाण्यासाठीही खूप उपयुक्त असे हे 1 प्लेट भडंग खाऊन मन किंवा पोट नक्कीच भरणार नाही. तर असे हे भडंग आपणही करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.